नमस्कार, माझं नाव अभिजित मच्छिंद्र आगरकर. मी राहायला भोसरी पुण्यामध्ये. माझं वय आहे 35 वर्ष आणि माझ्या फॅमिलीमध्ये वाईफ आहे, मुलगी मला एक आणि आई वडील. तर सगळे आम्ही कुटुंब एकत्र राहतो इथं. तर टाटा नेक्सॉनकडे वयाचं माझं महत्त्वाचं कारण असं होतं की माझे 2 रिलेटिव्ह म्हणजे माझे साडू आहेत, त्यांच्याकडे टाटा नेक्सॉन आणि एक टाटा हॅरियर आहे. तर मी चालवायचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स त्यांचा घेतला होता. तर माझ्या डोक्यात हे होतं की गाडी घेतली तर मी टाटाचीच घेणार, पण कोणती घेणार हे फिक्स नव्हतं. पण जेव्हा लॉन्च झाली फेअरलेस किंवा फेसलिफ्ट लॉन्च झाली, सो मी डिसाईड केलं की गाडी घेतली तर नेक्सॉन फेसलिफ्ट घेणार. सो मी MP ऑटोमोटिव्सला गेलो. नंतर मी टेस्ट ड्राईव्ह पण घेतली गाडीची. तर टेस्ट ड्राईव्हमध्ये मला फिक्स झालं की गाडी ही फेअरलेस S+च घ्यायची, ते पण ऑटोमॅटिक. सो स्टाफने मला भरपूर साल हेल्प केली की काही गोष्टी मला माहीत नव्हत्या की नवीन फीचर जे आलेले आहेत गाडीचे, आणि ओव्हरऑल लुक आणि गाडीचे परफॉर्मन्स मला चांगलं वाटलं. तेव्हा मी फेसलिफ्ट फेअरलेस S+लाच गेलो. हा प्रेफरन्स माझा होता, कारण की मला घेतले तर टॉपच गाडी घ्यायची, नाही तर गाडी घ्यायचीच नव्हती. मला गाडी घेताना मी कोणाला सांगितलं नव्हतं, फक्त माझ्या वाईफला माहीत होतं. सो एक मोठा सरप्राईज होता माझ्या आई वडिलांसाठी किंवा फॅमिलीसाठी. पण जेव्हा त्यांना गाडी घ्यायच्या वेळेस दाखवली गाडी घेतो म्हणून, सो ते खूप सरप्राईज आणि एकदम प्राऊड फील होतं ते की ही गाडी घेतली तो म्हणून. दॅट्स मोमेंट माझ्यासाठी खूप भारी होतं माझ्यासाठी. ती स्पोर्टी आणि एकदम डायनॅमिक लुक दिसत होते गाडीचा, आणि त्यामध्ये बसल्यावरती त्या सेगमेंटमधल्या गाडीपेक्षा खूप रिच आणि एकदम मला ही गाडी भारी वाटली. त्या गाडीमध्ये गाडीमध्ये सगळ्यात भारी मला आवडलं की DRLs त्यांनी खूप नाईसली प्लेस केलेले आहेत. प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स आहे, त्याचा एकदम थ्रो नाईसली आणि चांगला जातो तुम्ही. आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात भारी फीचर मला आवडलं, गुड बाय आणि वेलकम फीचर. ते अॅनिमेशन फीचर एवढं भारी दिलेलं आहे गाडीचं की किड्स, माझी मुलगी सुद्धा त्यांनी पाहून अट्रॅक्ट होते त्या फीचरला. नेक्सॉन ही पहिल्यापासून चांगलीच गाडी होती, मी तर भारीच गाडी होती. पण फेसलिफ्ट आल्यापासून त्यांनी एक प्रीमियम टच दिलेला आहे त्याला. सेकंड, तुम्ही जर इंटरनलची बात करता, गाडीचं डॅशबोर्ड खूप छान प्लेस केलेले, पर्सनल थीमवरती त्यांनी केलेले. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर दोन्ही पण सीट व्हेंटिलेटेड आहेत. गाडीच्या मध्ये ड्रायव्हिंग सीट खूप कम्फर्टेबल आहे, त्यामध्ये त्यांनी हाईट ऍडजस्टमेंट दिलेले. तर बाकी कंपॅरेटिव्ह तुम्ही चेक केलं तर फक्त ड्रायव्हर सीट कम्फर्टेबल राहतं, पण ह्यामध्ये को पॅसेंजर किंवा मागच्या 3 ज्या सीट्स आहेत त्या पण खूप कम्फर्टेबल. त्यामुळे इझिली तुम्ही लॉंग जर्नी प्लॅन करायची असेल, आणि तसं इंटेरियर बघून तुम्ही असं वाटू शकाल की एकदम लक्झरी ब्रँडमध्ये आपण तुम्ही बसलाय गाडीमध्ये. आज तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल लॉंग ड्राईव्ह किंवा कोणी पण शॉर्ट ड्राईव्ह, तुम्ही जर हायवेजला एवढे ऍक्सिडेंट वाढलेले आहेत आपल्यामध्ये, तो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न येतो की सेफ्टी. तुमची सेफ्टी किती. तर भरपूर असं होतं की 2 पैसे कमी वाचवण्यासाठी आपण अनसेफ कार घेतो, पण ह्या गाडीमध्ये तसं नाही, पूर्ण अपोजिट आहे. ही गाडी ग्लोबल NCAP 5 रेटेड दिलेली आहे सेफ्टी त्यांनी. त्यामुळे ही गाडी एवढी सेफेस्ट कार आहे ना की तुम्ही फॅमिलीला घेऊन एकदम सेफ ट्रॅव्हल करू शकता कुठे पण. प्लस ह्याच्यामध्ये 6 एअरबॅग दिलेले आहेत. सो मला हा प्राऊड फील होते की ही गाडी मी चूज केली माझ्या फॅमिलीसाठी. गाडीमध्ये ना रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे, प्लस ह्याच्यामध्ये ॲडिशनल त्यांनी फ्रंट सेन्सर पण दिलेले आहेत. इमर्जन्सी कॉलिंग ब्रेकडाऊन असिस्ट सिस्टम पण दिलेले आहे. 1 कॉलमध्ये तुम्ही इमर्जन्सी कॉल करू शकता टाटा मोटर्सच्या एक्झिक्युटिव्हशी, तुम्हाला जरी हेल्प पाहिजे असेल. एकदम भारी परफॉर्मन्स आहे गाडीचा. इंजिन वेल ट्यून आहे, पॉवर आहे इंजिनमध्ये. ग्राउंड क्लिअरन्स खूप छान दिलेला आहे गाडीला. जसं की तुम्ही सिटीमध्ये तर ड्राईव्ह करताना प्रॉब्लेम काहीच नाहीये, पण तुम्ही विलेजला किंवा असे खड्डे खराब रस्ते असेल तर आरामशीर विदाउट एनी हेजिटेशन तुम्ही गाडी आरामशीर काढू शकता. गाडीचं सस्पेन्शन खूप चांगलं आणि वेल ट्यून दिलेलं आहे त्यांनी. इट्स कम्फर्टेबल ड्राईव्ह. गाडीमध्ये 3 ड्राईव्ह मोड दिलेले आहेत, इको, स्पोर्ट आणि सिटी मोड. तर तुम्ही स्पोर्ट्स मोडमध्ये गाडी चालवायची असेल तर परफॉर्मन्स आणि इंजिनचा एवढा भारी आहे की तुम्हाला एकदम स्पोर्ट्स कारमध्ये बसल्याचं फील होतं. आणि जर मला त्यामध्ये सुद्धा मॅन्युअल करून घ्यायचे असेल तर मला पॅडल शिफ्टर दिलेले, आणि गाडीचा जो गिअर नॉब आहे, जो माझा ऑटोमॅटिक गिअर नॉब आहे, ते मला एकदम स्टेट ऑफ द आर्ट वाटतं की तुम्ही एका प्रीमियम आणि एका स्पोर्ट्स कारमध्ये गाडी चालवत आहे. गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग दिलेली आहे, त्यामुळे मी इझिली एका बोटाने सुद्धा गाडीचं स्टेरिंग इझिली हँडल करू शकतो. युजली गाडी मी विकेंड्सलाच बाहेर काढतो किंवा बाहेर फिरायला जातो, पण कधी मला चान्स भेटला गाडी फिरवायचा तर मी सिटीज पण घेऊन जातो सिटीमध्ये. सो सिटीमध्ये तुम्ही विचार केला तर खूप नाईस आणि चांगली कार आहे. फिट पण होती, जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी पण कार नाही. सो तुम्ही इझिली गाडी घेऊन जाऊ शकता, आरामशीर बाहेर पडू शकता. इव्हन ट्रॅफिकमध्ये आता माझी ऑटोमॅटिक आहे, सो ड्राईव्ह कम्फर्ट खूप चांगला आहे गाडीमध्ये. मी गाडी घेतल्यानंतर लगेच लॉंग ड्राईव्ह प्लॅन करते की तारकर्लीला गेलतो. इट्स अराउंड 600 किलोमीटर्स. तुम्ही फॅमिलीला किंवा माझी मुलगी आहे तिने एकदम कम्फर्टेबल जर्नी फील केली होती. आणि नेक्स्ट जर्नी मी प्लॅन हे करतोय की लेहला प्लॅन करतोय. लॉंग ड्राईव्ह मध्ये तुम्हाला अजून एक कम्फर्ट फीचर दिलेलं आहे की जसं क्रूज कंट्रोल आहे. क्रूज कंट्रोल मध्ये ड्राईव्ह तुम्ही एकदम कम्फर्टेबली फील करू शकता विदाउट हेक्टिक ड्राईव्ह आहे. एकाच स्पीडमध्ये गाडी चालते क्रूज कंट्रोलवरती, सो तुमचं मायलेज पण इम्प्रूव्ह होतं. गाडी फक्त सेफ्टी नाही पण फीचर लोडेड पण आहे गाडी. जसं की तुम्ही पाहिलं की 360 सराउंडेड कॅमेरा आहे. तुम्हाला छोट्या रोडमधनं जरी गाडी काढायची म्हणजे तुम्ही 360 कॅमेराचा यूज करू शकता. गाडीमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर खूप चांगल्या प्रकारे दिलेले आणि इन्फोटेनमेंट सिस्टम खूप चांगली दिली. पहिल्या गाडीमधल्या व्हर्जनपेक्षा ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेले त्यांनी. JBLचे 8 स्पीकर दिलेले विथ सबवूफर दिलेला आहे गाडीमध्ये. बाकी जसं तुम्ही वायरलेस चार्जिंग बघितलं, गाडीमध्ये ऍडजस्टेबल सीट अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही कोणते पण ऍडजस्ट करू शकता. गाडीमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले दिलेलं, वायरलेस आहे ते पण. गाडीमध्ये सनरूफ दिलेलं आहे जे की माझ्या मुलीला खूप आवडतं, आणि ते बेसिकली व्हॉइस असिस्ट दिलेले आहेत. ओपन सनरूफ. ओके, ओपनिंग सनरूफ.
सर्व्हिसिंग एक्सपिरियन्स खूप भारी आहे मला टाटामध्ये. जसं मी ऐकलं होतं तसं अजिबात नाही आहे. माझ्या सर्व्हिस काही ड्यू होता तर मला फॉलोअप करायला आलते. इव्हन त्यांनी पिकअप ड्रॉप सर्व्हिस फॅसिलिटी मला दिलेली आहे गाडीसाठी. आणि ओव्हरऑल माझ्या 2 सर्व्हिसिंग झालेल्या आहे. पण एकदम छान आणि नाईस एक्सपिरियन्स मला दिलेला आहे टाटा मोटर्सने. गाडी खूप कम्फर्टेबल आहे आणि फीचर्सच्या एवढी लोडेड आहे की तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त काहीच बघू शकत नाही. आफ्टर मार्केट तुम्हाला काही लावायची पण गरज नाही. ही कार मी माझ्या मित्रांना, माझ्या फॅमिली फ्रेंडला सगळ्यांना रेकमेंड करा. एकदम परफेक्ट कार आहे.